आज 16 जानेवारी 2026 मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे आज पाहू शकता आपण केशर आंब्याला कशा प्रकारे मोहर आलेला आहे। आपल्याकडं जुनी लागवड केलेली होती साधारण 97च्या आसपास 1997 त्यावेळेसची हे केशर आंब्याची झाडं आहेत। आपण पाहू शकता की जुनी झाडं झालेली असली तरी कशा प्रकारे मोहर आलेला आहे। पूर्ण झाड असं मोहरानं पूर्णपणे लकडून गेलेलं आहे। कोणते झाड पाहिलं तरी अशाच पद्धतीचे दिसते। पूर्णपणे झाडाला मोहर आलेला आहे। हे झाड पाहिलं पहा कसं दिसते, एकदम पण जवळून पाहतोय किती मोहर आलेला आहे। त्याच्यानंतरचं हे पुढचं झाड पहा कशा पद्धतीने मोहर आलेलं आहे। आणि योगायोग असं म्हणलं की त्याच्या खालीच आपण आता गहू पण लावलेला आहे। म्हणजे आपल्याला गव्हाची पोळी असेल, पुरणपोळी असेल, साधी पोळी असेल किंवा पुरी करायची असेल तर ती पण आपण करू शकतो। आणि त्याच्याबरोबरच आपण असा मस्तपैकी रसपुरी किंवा रसपोळी असा छानसा बेत करू शकतो। मस्तपैकी आंब्याला मोहर आलेला आहे आणि गहू पण चांगल्या पद्धतीने उगवण झालेली आहे। अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी चांगली शेती केली, मेहनत घेतली तर नक्कीच परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा राहतो। त्याला अशा पद्धतीने सगळ्याच पिकांमध्ये पिकं येतात। एकदम छान पद्धतीने हे झाड असं मला दिसते आणि सगळी झाडं मोहराने अशी लकडून गेलेली आहेत। चला, जेव्हा आंबे तयार होतील त्यावेळेस आपण रसपोळी किंवा रसपुरी याचा आस्वाद घेऊया। धन्यवाद।